सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। धर्माबादच्या तहसीलदारपदी नूतन तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी स्वीकारला पदभार। अवैध गौण खनिज उत्खनन व भूमाफिया यांना आळा घालण्याचे तहसीलदारांपुढे आव्हान। धर्माबाद तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी नूतन तहसीलदार म्हणून तहसील कार्यालयात रुजू झाल्यावर नायब तहसीलदार गावंडे सर, नायब तहसीलदार श्री जाकापुरे सर तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यापूर्वी जलकोट तालुक्याचे तहसीलदार होते। त्यांनी आपल्या कार्यकाळात गौण खनिज माफियांचे तसेच नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचविणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे। धर्माबाद तहसीलदार कार्यालयात सध्या पुरवठा, रेकॉर्ड, संजय गांधी योजना आदींसह अनेक विभागात खासगी एजंटांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांकडून भरमसाठ लूट केली जात आहे। तसेच तालुक्यातील अनेक गावात गौण खनिज मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत। या तक्रारी रोखण्यासाठी त्या कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। नूतन तहसीलदार सौ सुरेखा मॅडम यांनी नक्कीच सर्व गोष्टींवर आळा घालतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे। शुभेच्छा देतेवेळी वेद न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सिद्धेश्वर मठपती, सौ मीना राजू भद्रे, पत्रकार गजानन कुरुंदे, पत्रकार लालजी इमनेलू, पत्रकार आदींनी तहसीलदार मॅडमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सिटी इंडिया न्यूजसाठी महाराष्ट्र हेत कालिदास अनंतोजी, नांदेड।